रेकॉर्डिंग स्टार्ट. ओके. सो कालचं एक्झाम्पल तुम्ही सगळ्यांनी सॉल्व केलं आहे, मला तुम्ही पाठवलं होतं. आता यामध्ये आपला तोच चालू आहे बघा. क्वेश्चन नंबर किती चालू आहे आपला? क्वेश्चन नंबर चालू आहे 15. ओके. एक्झाम्पल आपलं 8 मी सॉल्व करून दिले होते, 9 तुम्ही ट्राय केलं. आता राहिलं 10, 11, 12 याच्यामधले, आणि आणखीन काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. सो नंबर 10 काय बघा. नंबर 10 आहे सेक ए. माझा आवाज येतोय ना रे ऐकू? आणि Yes. ओके ओके. सेक ए प्लस कॉस ए, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे सेक ए मायनस कॉस ए. खूप सिंपल क्वेश्चन आहे हा. इज इक्वल टू टॅन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. टॅन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो मी लेफ्ट हँड साईड घेतली इथं. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू सेक ए प्लस कॉस ए पहिल्या ब्रॅकेटमध्ये, सेक ए मायनस कॉस ए सेकंड ब्रॅकेटमध्ये. सो कोणत्या फॉर्ममध्ये रे दोन ब्रॅकेट? पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आहे. याचा आन्सर काय असतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे काय होईल? सेक स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे. आता मी काय करतो, 1 ॲड करतो आणि 1 सबस्ट्रॅक्ट करतो यामध्ये. ओके. ते कायसाठी? तर आपल्याकडे जे आयडेंटिटी फॉर्म्युले ना ते मला वापरता येतील. सो मी काय केलं, 1 प्लस सेक स्क्वेअर ए केलं आणि -1 मायनस कॉस स्क्वेअर ए केलं. ठीक आहे. 1 ॲड केला, 1 सबस्ट्रॅक्ट केला. याच्यामुळे आपलं ओरिजिनल इक्वेशन चेंज होईल का? तर नाही, ओरिजिनल इक्वेशन चेंज होणार नाही. ठीक आहे. कारण +1 -1 कॅन्सल होईल. परत काय भेटेल आपल्याला? सेक स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे. सो इथं 1 प्लस सेक स्क्वेअर ए ॲज इट इज, आणि तो मायनस कॉमन काढला. ठीक आहे. आता जर मायनस जर मी कॉमन काढला इथं, तुम्हाला प्लस प्रूव्ह करायचं आहे ना पुढं. ओके. मायनस जर मी इथं कॉमन काढला तर हे 1 प्लस होऊन जाईल. ठीक आहे ना. आता एक काम करू आपण, थोडंसं मी चेंजेस करतो. मी +1 -1 केला इथं. ठीक आहे. चेंजेस बघा कसे करतो आता. इथं 1 ॲज इट इज ठेवला आणि याच्यासोबत आणला मायनस कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे ना. त्यानंतर सेक स्क्वेअर ए ॲज इट इज ठेवला, त्याच्यासमोरचा -1 पण ॲज इट इज ठेवला. म्हणजे काय केलं, ह्या 1च्या शेजारी मी मायनस कॉस स्क्वेअर ए आणला, कारण मला फॉर्म्युले वापरता येतील. ओके. सो 1 मायनस कॉस स्क्वेअर ए कोण असतो? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असतो साइन स्क्वेअर थिटा. इथं ए अँगल, सो मी ए लिहिला. आणि सेक स्क्वेअर मायनस ए कोण आहे? टॅन स्क्वेअर ए. आपण कोणते फॉर्म्युले वापरले मी तुम्हाला सांगतो. आपण फॉर्म्युले वापरलेत. आपल्याकडे पहिला फॉर्म्युला होता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असेल? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सो हा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा मी इथं पुट केला. ओके. सेकंड फॉर्म्युला काय आपल्याकडं? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो? सेक स्क्वेअर थिटा असतो. सो टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होईल? सेक स्क्वेअर थिटा -1. बरोबर. इथं सेक स्क्वेअर ए -1 होतं, त्या जागेवर मी टॅन स्क्वेअर थिटा पुट केला. ओके. सो अगोदरला टॅनला लिहिलं, नंतर फक्त साईनला लिहिलं. आलं का RHS? सोपा क्वेश्चन होता, 2 मार्काचा क्वेश्चन फक्त इम्पॉर्टंट स्टेप कोणती आपली? हीच, जिथं मी 1 ॲड केला, 1 सबस्ट्रॅक्ट केला. ओके. प्रॅक्टिस केले का रे कालचे प्रॉब्लेम सगळ्यांनी? एकदा प्रॅक्टिस केले का? नाही केले वाटतं, आवाज नाही आला कोणाचा. ओके. कामं होतील जास्त काल. 1 + 3 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा प्लस कॉट रेस टू 6 थिटा इज इक्वल टू कोसेक रेस टू 6 थिटा. ओके. काय बघा, 1 + 3 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा प्लस कॉट रेस टू 6 थिटा इज इक्वल टू मला काय प्रूव्ह करायचं? कोसेक रेस टू 6 थिटा. मी थोडं सिम्प्लिफाय करतो आपलं हे गिवन प्रॉब्लेम. 1 + 3 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटाला मी इथंच ठेवलं, आणि
कोसेक रेस टू 6 थिटा मायनस कॉट रेस टू 6 थिटा असं लिहिलं. ठीक आहे. आता साईड इंटरचेंज करतो, म्हणजेच काय होईल, कोसेक रेस टू 6 थिटा मायनस ब्रॅकेट नका टाकू, नाही टाका तरी चालेल, कारण डायरेक्ट आपण लिहू शकतो याला. कोसेक रेस टू 6 थिटा मायनस कॉट रेस टू 6 थिटा इज इक्वल टू, इथं काय येईल 1 प्लस 3 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा. आता ही माझी लेफ्ट हँड साईड आहे आणि मला प्रूव्ह करायचं हे 1 प्लस 3 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा आलं पाहिजे. ओके ना. ओके. आता हे बघा, लेफ्ट हँड साईड घेण्याच्या अगोदर मी काही कॅल्क्युलेशन्स करतो इम्पॉर्टंट. समजा कोसेक रेस टू 6 थिटा, मी LHS घेतो आधी आणि मग आपण कॅल्क्युलेशन करू. समजा मी लेफ्ट हँड साईड घेतली. लेफ्ट हँड साईड काय आहे रे, कोसेक रेस टू 6 थिटा मायनस कॉट रेस टू 6 थिटा आहे. ओके. याला मी असं लिहू शकतो बरं, कोसेक रेस टू 6 थिटा मायनस कॉट रेस टू 6 थिटाला कोसेकचा पॉवर 3 थिटा, ठीक आहे, त्याचा पॉवर 2 मायनस कॉटचा पॉवर 3 किंवा असं करू आपण, हे असं करण्यापेक्षा एकच मिनटं, आतमध्ये स्क्वेअर ठेवतो मी आणि बाहेर क्यूब ठेवतो. कोसेक स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब मायनस कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब, बरोबर का. कोसेक स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब मायनस कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब, म्हणजे हा ए क्यूब मायनस बी क्यूब झाला. ए क्यूब मायनस बी क्यूब, तुम्हाला फॉर्म्युला माहिती काय असतो तो. आता बघा तो फॉर्म्युला काय. सो वी हॅव, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस बी क्यूब. ठीक आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब काय असतो, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हे असतं. ठीक आहे. आता हे बघा, माझी ए ही काय व्हॅल्यू आहे, ए म्हणजे माझा इथं कोसेक स्क्वेअर थिटा आणि बी कोण आहे इथं, हे बघा बी आहे, हा ए, दिस इज ए, दिस इज अ बी. बी कोण आहे इथं, कॉट स्क्वेअर थिटा. ओके. आता ए क्यूब मायनस बी क्यूब, मला याचीच व्हॅल्यू काढायची ना, ए क्यूब मायनस बी क्यूब, आणि याची व्हॅल्यू आपल्याला किती आली पाहिजे, तर एवढी आली पाहिजे, 1 प्लस 3 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा आली पाहिजे, बरोबर. मग ए क्यूब मायनस बी क्यूब, याच्यामध्ये मी व्हॅल्यूज पुट करतो. सपोज ए क्यूब म्हणजे कोण, कोसेक स्क्वेअर थिटाचा क्यूब, मायनस बी क्यूब म्हणजे कोण, कॉट स्क्वेअर थिटाचा क्यूब, इज इक्वल टू ए मायनस बी, करा पुट व्हॅल्यू. ए कोण आहे, कोसेक स्क्वेअर थिटा, मायनस बी कोण आहे, कॉट स्क्वेअर थिटा, इंटू हा पुढचा ब्रॅकेट बघा त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये ए स्क्वेअर म्हणजेच कोण, कोसेक स्क्वेअर थिटा, प्लस ए बी म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन, कोसेक थिटा इंटू कॉट थिटा, प्लस बी स्क्वेअर हे बघा, सॉरी एचीच व्हॅल्यू आपली कोसेक स्क्वेअर आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे ते 4 होईल पॉवर, बरोबर ना. हे बघा ए स्क्वेअर आहे, एचीच व्हॅल्यू आपली काय, कोसेक स्क्वेअर थिटा, आणि इथं त्याचा स्क्वेअर आहे म्हणजेच कोसेकचा पॉवर किती होईल, 4 थिटा होईल, प्लस इथं कोसेक स्क्वेअर थिटा कॉट स्क्वेअर थिटा, परत बीचा स्क्वेअर आहे म्हणजे कॉट स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर, त्याचा पॉवर किती होईल, कॉट रेस टू 4 थिटा होईल. ठीक आहे. आता राहतंय काय बघा, इथं राहिलं कोसेक स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब मायनस कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, याचा आन्सर किती रे, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. बघा मी इथे लिहितो 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, कोसेक स्क्वेअर थिटा 1, करेक्ट, 1 आन्सर. मग हा कॉट जर तिकडे गेला तर हा कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा होईल, बरोबर. याला इकडे आणलं मी, मग हा काय झाला, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा, कोण राहिला लेफ्ट साईडला फक्त राहिला 1, तो फक्त मी साईड चेंज करून दिला. ओके. म्हणजे पहिला जो ब्रॅकेट दिसतोय तुम्हाला हा, या ब्रॅकेटचा आन्सर किती येणार आहे आपलं, या ब्रॅकेटचा आन्सर आहे 1. ओके. सो 1 इंटू पुढचा ब्रॅकेट ॲज इट इज. ओके. याला मी रफ करतो. फॉर्म्युला समजला ना कोणता यूज झाला तिथं 1 येण्यासाठी.
हम्म. बघा आता पुढच्या ब्रॅकेटमध्ये कोसेक रेस टू 4 थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा प्लस कॉट रेस टू 4 थिटा ॲज इट इज. आता परत इथं मला ह्या दोघांसाठी कोसेक रेस टू 4 थिटा कॉट रेस टू 4 थिटासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, पुन्हा एकदा आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. आता मी पेनचा कलर परत चेंज करतो म्हणजे आपण आणखीन एका वेगळ्या फॉर्म्युल्यामध्ये आलो. फॉर्म्युले चालू आहे आता इथे. वी हॅव आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर किंवा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हा, दोघांपैकी एक फॉर्म्युला यूज होईल. आता हे बघा, समजा आता आपल्याला प्रूव्ह जे करायचं तिथं काय रे, प्लस आहे का मायनस आहे? प्लस आहे. ठीक आहे, ओके. समजा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. का असतो हा फॉर्म्युला? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर असतो. बरोबर आहे, करेक्ट ना? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता सपोज मी ए ला कन्सिडर करतो कोसेक स्क्वेअर थिटा आणि बी ला कन्सिडर करतो कॉट स्क्वेअर थिटा. आता इथे जर मायनस जर आलं ना तर मायनस थांबा एक मिनिट, ए प्लस बी कोसेक स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा. बरं ठीक आहे, बघू आपण काय तर बीचं मी कन्सिडर केलं कॉट स्क्वेअर थिटा. ठीक आहे, काय होईल बघा आता इथं मग देअरफॉर करा पुट व्हॅल्यूज. ए ची व्हॅल्यू काय पुट करायची मला इथं ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करतो आता वरच्या. कोसेक स्क्वेअर थिटा मायनस बी कॉट स्क्वेअर थिटा याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे इज इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. समजलं का बरं असं घेतलं? इथं कोसेक रेस टू 4 थिटा होता, इथं कॉट रेस टू 4 थिटा होता, म्हणून याचा स्क्वेअर तो कोसेक रेस टू 4 थिटा किंवा याचा स्क्वेअर त्याचा कॉट रेस टू 4 थिटा होईल. म्हणून मी ए ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट करून घेतली. जर परत तुम्हाला जर थोडंसं अजून एक स्टेप वाढवून तुमच्या लक्षात येईल बघा. म्हणजेच काय केलं आपण, लेफ्ट हँड साईड ॲज इट इज ठेवलेली आहे. इथं काय केलं आपण, इथं आपण केलं कोसेक स्क्वेअर थिटा जो आहे ना म्हणजे 4 थिटा जो आहे तो कोसेक स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर लिहिला. ठीक आहे, परत इथं कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा ॲज इट इज ठेवला आणि इथं कॉट स्क्वेअर थिटाचा परत काय केला आपण, स्क्वेअर केला. ठीक आहे ना, असं केलेलं आहे. मग इथं कोसेक स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू माझी ए ची झाली, कॉट स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू माझी कोणाची झाली, बी ची झाली. ती इथं पुट केलं मी, ए आणि बी. आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच काय यूज केला, कारण मला कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटाचा आन्सर माहिती आहे. बरोबर, जे इथं मी यूज केलं ह्या ब्रॅकेटसाठी पण कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा आपला 1 असतो, म्हणून मी ते ब्रॅकेट तिथं तसा यूज केला ए मायनस बीचा. क्लिअर आता? ओके, मग आता करा पुट. ए स्क्वेअर म्हणजे कोण, कोसेक रेस टू 4 थिटा बरोबर, प्लस सॉरी मायनस मध्ये मायनस 2ab मायनस 2ab म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे तो काय होईल, कॉट रेस टू 4 थिटा. बरोबर, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा काय झाला, 1 चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू कोसेक रेस टू 4 थिटा. तुम्ही कसं लिहू शकता परत, कोसेक स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर ओके मायनस 2 टाइम्स कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा प्लस परत कॉट रेस टू 4 थिटा आपण कसं लिहू शकतो, कॉट स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर, कॉट स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. ओके, मला कोणाची व्हॅल्यू लागते बघा, कोसेक स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. हे दिसतंय ना, हे दिस इज अ कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये प्लस साईन आहे. तिथं मी थांबा एकच मिनटं ते रब करतो मी सगळं आणि पेनची थिकनेस थोडी कमी करतो म्हणजे ते व्यवस्थित देता येईल मला, तुम्हालाही समजेल ते नोट्समधून. ही पुढची जी स्टेप लिहिली ना आपण ती काय लिहिली होती, वरती जो कोसेक रेस टू 4 थिटा दिसतोय ना तुम्हाला, तो मी काय लिहिला, कोसेक स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला प्लस इथलचा कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा ॲज इट इज ठेवला आणि कॉट रेस टू 4 थिटाला मी कॉट स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर केला.
मग मी याची व्हॅल्यू ए पुट केली, याची व्हॅल्यू आपण बी पुट केली. ठीक आहे, ए आणि बी, हा बी आहे. सो इथं पुट केलं आपण त्यांना. म्हणजे मला कोसेक स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू भेटू राहिली इथून. हे बघा, कोसेक स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर प्लस कॉट स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर याची व्हॅल्यू मला इथून भेटते. तर ती व्हॅल्यूज आपल्याला पुट करायची आहे. ठीक आहे, सो काय होईल बघा मग, देअरफॉर 1 ह्या मायनसला इकडे घेतला काय होईल, तो +2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा. ह्या बाजूला कोण राहिलं, कोसेक स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर प्लस कॉट स्क्वेअर थिटाचा सुद्धा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे आता हे जे इक्वेशन तुम्हाला दिसलं होतं ना, कोसेक स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर प्लस कॉट स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर, याच्या जागेवर तुम्ही काय पुट करू शकता, डायरेक्ट 1 + 2 कोसेक स्क्वेअर थिटा डॉट कॉट स्क्वेअर थिटा. डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन. ओके, सो याला इक्वेशन नंबर देऊन टाकू आपण, म्हणजे आपल्याला तिथं पुट करता येईल. सो त्यासाठी आणखीन कुठं काही पुट करायचं आहे का आपल्याला, नाही. ठीक आहे, सो हे जे भेटलं आहे ना आपल्याला, याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो. इक्वेशन 1 आहे समजा हे. ठीक आहे, ओके. आता देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स म्हणू आपण. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, लेफ्ट हँड साइड ॲज इट इज ठेवायची. लेफ्ट हँड साइडला कोण आहे, कोसेक स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब मायनस कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब. कोसेक स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब मायनस कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, ओके, इज इक्वल टू. आता इथं कोसेक स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, इथं कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, दोघांची ॲडिशन कोसेक स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर दिसतंय ना, ही ॲडिशन मी तुम्हाला इथं मार्क करून देतो बघा. आपण कोणाच जागेवरती व्हॅल्यू पुट करणार आहे, आपण ह्या कोसेक स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर यांच्या जागेवरती आपण व्हॅल्यू पुट करून राहिलो. ठीक आहे, सो याच्या जागेवरती आपल्याला कोणती व्हॅल्यू पुट करायची, इथं पण मार्क करतो त्याला येलोनेच. त्याच्या जागेवरती मला पुट करायचं आहे 1 + 2 कोसेक स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा हे मला पुट करायचं आहे. म्हणजेच आपलं इक्वेशन काय तयार होईल मग आता इथं, ओके, कोसेक स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा जागेवरती अगोदर मी हे येलो केलेलं पुट करतो. म्हणजे 1 + 2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा. आणि अजून कोण बाकी आहे तिथं, अजून बाकी कोण आहे बघा, कोसेक स्क्वेअर थिटा डॉट कॉट स्क्वेअर म्हणजे इंटू कॉट स्क्वेअर थिटा आहे. सो मी तर प्लस करून लिहितो, प्लस अजून आपल्याकडे शिल्लक कोण आहे तिथं, कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा. बरोबर. आता इथं यावरती लेफ्ट हँड साईड जिथं मी घेतली होती, लेफ्ट हँड साईड म्हणजेच कोण आहे आपलं, बघा हे मला काय प्रूव्ह करायचं आहे, कोसेक रेस टू 6 थिटा मायनस कॉट रेस टू 6 थिटा. तेच कोसेक स्क्वेअर थिटाचा क्यूब झाला आणि इथं कॉट स्क्वेअर थिटाचा तो क्यूब झाला होता. ओके, आणि इक्वल टू मला हे यायला पाहिजे 1 + 3. सो करा बरं ॲडिशन, आता यांची किती होईल बघा. हे झालं 1 प्लस इथं 2 टाइम्स कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा आणि इथं 1 टाइम्स आहे. 2 + 1 किती, 3 टाइम्स. हे झालं 3 टाइम्स कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा अँड इज इक्वल टू RHS. अलग आन्सर बघा, 1 + 3 टाइम्स कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा. आता प्रॉब्लेम तुम्हाला थोडासा डिफिकल्ट यासाठी वाटेल, कारण आपण याच्यामध्ये 2 फॉर्म्युले वापरले. अगोदर मी A³ - B³ फॉर्म्युला वापरला, जो इथं आहे त्याला मी मार्क करून ठेवतो. ओके, इथं दिस इज हा आपण फॉर्म्युला नो हां तिरकं इथं आहे ना, पेज सेटअप. हा जो फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय, पहिला फॉर्म्युला तर इथं वापरला आपण, बरोबर. हा फॉर्म्युला आपण वापरला आणि दुसरा आपण फॉर्म्युला परत फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला काय होता, कोसेक स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आला होता. सो सेकंडसाठी मी जो फॉर्म्युला वापरला तो आपला इथं आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण इथं वापरला. ओके, हे 2 फॉर्म्युला आपण वापरले इथं. ओके, सो इथं वरती मी क्यूबसाठी कॅल्क्युलेशन केले, मग इथं स्क्वेअरसाठी कॅल्क्युलेशन खाली केले, ते मी ग्रीन पेनने दिले. समजलं, हे झालं बघा आन्सर.
सो हेच मला वाटेल की हाच एक प्रॉब्लेम होता, तो थोडासा तुम्हाला इथं डिफिकल्ट वाटू शकतो, बट सिम्पल आहे. जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर काय डिफिकल्ट नाही आहे हा क्वेश्चन. ओके, घरी फक्त एकदा ट्राय करा व्यवस्थित. आपण 2 वेळेस हे करतो ह्या क्वेश्चनमध्ये, आणि हे सिम्पल टेक्निकने आणलं आपण. ओके, सो एक्झरसाइजमधला आता लास्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं. क्वेश्चन नंबर 12. सो क्वेश्चन असा आहे, 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा, 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा डिवाइडेड बाय 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा, 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 डिवाइडेड बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1. आता इथं बघा सेक आणि टॅन आलंय. आपण काल तुम्हाला मी एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला दिला होता बघा, नंबर 9, आणि मी एक 8 नंबरचा सॉल्व्ह केला होता. त्याच टाईपचा क्वेश्चन्स आहेत बघा हे. ठीक आहे, इथं सेक आणि टॅन मध्ये रिलेशन आहे. सो तेच मला वापरायचं आहे, आणि एक रिलेशन वापरायचं जे आपण 8वी 9वी मध्ये स्टडी केलेलं आहे, कॉम्पोनेंडो अँड डिवाइडेंडो. ओके, सो हे बघा मी इथं लेफ्ट हँड साईड वगैरे घेत नाहीये. सो डायरेक्ट आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, आपल्याला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे, सेक स्क्वेअर थिटा आहे, बरोबर आहे. सो मी काय करतो, टॅन स्क्वेअर थिटाला त्या बाजूला घेऊन जातो, म्हणजे काय होईल, तो सेक स्क्वेअर थिटामधून मायनस होईल. आता याची जी राईट हँड साईड झाली ना, ती राईट हँड साईड ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन काय असतं, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. म्हणजे इथं आलं सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आला, सेक थिटा प्लस टॅन थिटा. ठीक आहे, दोघांपैकी कोणता पण एखादा ब्रॅकेट तुम्ही लेफ्ट साईडला घेऊन जा. पण मला इथं दिसतंय की इथं सेक थिटा मायनस टॅन थिटा डिनॉमिनेटरला. सो मी हाच ब्रॅकेट इकडे आणतो लेफ्ट साईडला. ठीक आहे, सो ह्या दोघांतला एक ब्रॅकेट मी लेफ्ट साईडला घेऊन आलो. कोणता आणला, पहिला ब्रॅकेट आणला. इथं दिलं मी सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू, ह्या बाजूला कोण राहिलं, सेक थिटा प्लस टॅन थिटा. याचा डिनॉमिनेटर काहीच नाही, म्हणजे किती असतो तो 1 असतो. ओके, आता कॉम्पोनेंडो डिवायडेंडो मेथड काय ती आपण आता थोडी डिस्कस करू. तेवढं तुम्हाला 8वी 9वीला, फक्त मी तुम्हाला एकदा सांगतो काय असतं ते. ओके, काय नाव म्हणतो आपण त्याला, कॉम्पोनेंडो अँड डिवायडेंडो. कॉम्पोनेंडो अँड डिवायडेंडो. ओके, समजा माझ्याकडे एक फ्रॅक्शन आहे बघा, ए अपॉन बी. याचा मला कॉम्पोनेंडो आणि डिवायडेंडो करायचा आहे. सो याचा आन्सर काय येईल मग, जर मी कॉम्पोनेंडो डिवायडेंडो करतोय तर न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करायचा अगोदर, त्याला म्हणतात कॉम्पोनेंडो, ए प्लस बी. ओके, डिनॉमिनेटरमध्ये मी काय केला, न्यूमरेटरमध्ये मी डिनॉमिनेटर ॲड केला, त्याला म्हणतात कॉम्पोनेंडो. आणि डिव्हिडेंडो म्हणजे काय मग, न्यूमरेटरमधूनच डिनॉमिनेटर मायनस करायचा, म्हणजे ए प्लस बी अपॉन ए मायनस बी. ठीक आहे, दिस मेथड इज कॉल्ड ॲज अ कॉम्पोनेंडो अँड डिवायडेंडो मेथड. खूप सिंपल आहे बघा. कॉम्पोनेंडो म्हणजे काय केलं, न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड केला, आणि याच्यामध्ये काय केलं आपण, डिवायडेंडोमध्ये काय करतो आपण, न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस करतो. दोघं सोबत करायचे असेल तर मग वरती आला ए प्लस बी, खाली काय आला, ए मायनस बी. ओके, आता इथं वापरायचं आहे मला ते. सो वी कॅन राईट हिअर बाय युझिंग कॉम्पोनेंडो अँड डिवायडेंडो, कॉम्पोनेंडो अँड डिवायडेंडो. आता न्यूमरेटर 1 आहे, अगोदर 1 मध्ये डिनॉमिनेटर ॲड करा, दोन्ही साईडला वापरायचं आपल्याला. सो 1 प्लस डिनॉमिनेटर ॲड करा, काय डिनॉमिनेटर, सेक थिटा मायनस टॅन थिटा डिवायडेड बाय, आता डिनॉमिनेटरमधून न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस करा. मग 1 मायनस केल्यावरती काय होईल रे, सेक थिटा जो प्लस आहे तो मायनस होईल, बरोबर, आणि जो टॅन थिटा मायनस आहे तो काय होईल, प्लस होईल. प्लसचा मायनस, मायनसचा प्लस होत असतं, इज इक्वल टू, इथं पण सेम. अगोदर डिनॉमिनेटरमध्ये 1 ॲड करा, मी उलट सांगतो, न्यूमरेटरमध्ये 1 ॲड करा, सॉरी न्यूमरेटरमध्ये सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 केला. आता न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस करा, म्हणजेच न्यूमरेटर काय आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटा, डिनॉमिनेटर किती आहे, -1. आपल्याला आन्सर लागत काय होतं बघा आता,
इथं वरती 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि डिनॉमिनेटरला 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे. आणि इकडे सेक थिटा प्लस बघा न्यूमरेटर चेक करा अगोदर. 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा तो डिनॉमिनेटरला आला बघा इथं 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि त्याच्या समोर इकडे सेक थिटा मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 आहे. ओके, म्हणजे मला हे आन्सर येण्यासाठी फक्त काय करावं लागेल, दोन्ही बाजूंचा रेसिप्रोकल करावं लागेल. ओके, सो कॅन राईट हिअर. आलं बघा आपला आन्सर. एक स्टेप आपण अवे फक्त टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड. दोन्ही साईडचे आपण रेसिप्रोकल करूया. सो वी गेट 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय, हे वरती गेलं न्यूमरेटर खाली येईल आता, 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू, इथं न्यूमरेटर वरती गेला सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 डिवायडेड बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1. आलं का बघा, जे विचारत होते आलं. वरती होतं बघा 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा, 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा. इथं सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 आणि खाली सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1. ओके, सो आपण LHS किंवा RHS न घेता याला प्रूव्ह केलं. सो त्यामुळं खाली काय लिहायचं, हेन्स प्रूव्ह. दिस इज द फायनल आन्सर. हेन्स प्रूव्ह. ओके, सो सिंपल 3 मार्काचा क्वेश्चन होता हा. समजलं काय केलंय. सो दिस इज द ऑल अबाउट ट्रिग्नोमेट्री 1. सो याच्यामध्ये डिफरंट टॉपिक्स आपण डिस्कस केले. मी थोडंसं पुन्हा रिवाइज करतो ह्या काही गोष्टी आपल्याला आणि मग आपण थांबूया, कारण आपण ट्रिग्नोमेट्री 2 उद्या स्टार्ट करणार आहेत. सो त्यासाठी काही फॉर्म्युले वगैरे लागतील. फॉर्म्युले तुमचे पाठ आहेत सगळ्यांचे. ओके, मला एक प्रॉब्लेम अजून घ्यायचा होता बघा, तो प्रॉब्लेम मी वाटलंच तर घेतो. सो गॉट इट. साइन रेज टू 4 थिटा. प्रॉब्लेम असा आहे, साइन रेज टू 4 थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. कारण इथं फॉर्म्युल्यावरती बघा हे प्रॉब्लेम्स. ओके, काय दिसतंय तुम्हाला इथं, हे बघा साइन रेज टू 4 थिटाला आपण कसं लिहू शकतो, साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. कॉस रेज टू 4 थिटाला आपण कसं लिहू शकतो, कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस इथं 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. 2 ते 3 स्टेपमध्ये आन्सर आपला येणार आहे. सो त्यासाठी मला फॉर्म्युला काय वापरायचा आहे, वी हॅव ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग याच्यामध्ये एला आणि बीला कोणाला घ्यायचं आहे आपल्याला, यामध्ये मी ए इज इक्वल टू काय घेणार आहे, साइन स्क्वेअर थिटा. ओके, आणि यामध्ये मी बी कोणाला घेणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा. ओके, सो देअरफॉर ही माझी लेफ्ट हँड साईड आहे. सपोज आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ना, मी लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड काही घेतलंच नाही. घेऊ शकता किंवा डायरेक्ट सॉल्व करा. ओके ना, तुम्ही डायरेक्टही करू शकता किंवा लेफ्ट हँड साईड वगैरे घेऊन राईट हँड साईड तुम्ही प्रूव्ह करू शकता. समजा मी लेफ्ट हँड साईड घेतली, लेफ्ट हँड साईड काय बघा, लेफ्ट हँड साईड साइन स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर आहे. बरोबर, मला याची व्हॅल्यू लागते. समजा मी याला इक्वेशन 1 कन्सिडर केलं. आता इथं जो मी फॉर्म्युला वापरला आहे ना, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, याच्यामध्ये मी व्हॅल्यूज पुट करतो. ओके, सो वी कॅन राईट नाव. हां, याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. एची व्हॅल्यू काय सांगितली मी तुम्हाला, साइन स्क्वेअर थिटा. इथं साइन स्क्वेअर थिटा प्लस बीची व्हॅल्यू काय आहे, कॉस स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर आहे ब्रॅकेट स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर, काय होईल तो, साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. ओके, प्लस 2ab 2 इंटू हां साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा प्लस आता बीचा स्क्वेअर. बी कोण येतं, कॉस स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर, कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती झालं रे, 1. मला कोणाची व्हॅल्यू लागती आहे, मला लागती आहे साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअरची व्हॅल्यू. सो ही जी रिमेनिंग टर्म जी तुम्हाला दिसते ना,
प्लस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा ह्या टर्मला मी काय करतो लेफ्ट साईडला आणतो. म्हणजे लेफ्ट साईडला काय होईल ती 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ही व्हॅल्यू कोणाच झाली साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. आलं बघा आपला आन्सर. ओके, so therefore we can write equation 1 become so LHS is equal to त्याच्या जागेवरती व्हॅल्यू काय पुट करायची तुम्हाला लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर होता बरोबर. सो त्या जागेवरती आन्सर काय आला आपलं बघा इथं 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा अँड इट इज इक्वल टू RHS. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा हे काय इंटू कॉस स्क्वेअर थिटा. कसा होता क्वेश्चन हा सिंपल होता. ओके, इथं आपण अल्जेब्रिक फॉर्म्युले वापरून सॉल्व्ह करतोय. ठीक आहे ना. असे अजून 1-2 क्वेश्चन्स आहेत बघा आपण करू शकतो. बरं ठीक आहे आपण करून घेऊया अजून आपल्याकडे वेळ आहे. सो सेकंड एक क्वेश्चन घेतो मी. कॉस रेस टू 4 थिटा मायनस साइन रेस टू 4 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता हे बघा समजा मी लेफ्ट हँड साईड घेतली. इथं लेफ्ट हँड साईड काय आहे कॉस रेस टू 4 थिटा मायनस साइन रेस टू 4 थिटा. याला तुम्ही कसं लिहू शकता रे कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर बरोबर. कोणत्या फॉर्ममध्ये झाला हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल ए मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल ए प्लस बी. ए मायनस बी म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल मग कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. ओके, सो पहिला ब्रॅकेट ॲज इट इज ठेवला मी कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाचा आन्सर काय असतं रे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा असतो 1. सो वी गेट हिअर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, हे मला भेटतं इथं लेफ्ट हँड साईडला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता मला प्रूव्ह करायचं आहे 2 टाइम्स. सो त्यासाठी मी परत कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटाचंच रिलेशन वापरणार आहे. कसं तर बघा मला आन्सर कॉसमध्ये लागतं आहे बघा फायनल RHSमध्ये साइन कुठंच नाही आहे. सो साइनची व्हॅल्यू मला कॉसच्या फॉर्ममध्ये लिहायची फक्त. म्हणजे काय होईल हा झाला माझा कॉस स्क्वेअर थिटा मायनस ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येईल साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर. करे आपल्याकडं जो फॉर्म्युला आहे ना आपल्याकडं जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे आपल्याकडचा फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. मला साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू लागत होती देअरफॉर मग काय होईल साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉसला नाही राईट साईडला म्हणजेच ते होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ती इथं मी पुट केलं आहे. ओके, आता फक्त ब्रॅकेट ओपन करा वी गेट द आन्सर कॉस स्क्वेअर थिटा मायनस हा 1 होईल मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर थिटा. सो हा कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती झाला 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. हे झालं फायनल आन्सर इज इक्वल टू RHS. सोपं एक नाही. इथं पण अल्जेब्रिक फॉर्म्युला आपण यूज केले सपोज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. आपल्याकडे जेवढे फॉर्म्युले आहेत बघा तेवढेच वापरतोय बरं कर मी. आपल्याला आता खूप सारे फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये बघायचे आहेत. नंबर 3 बघा अगेन. नंबर 3 आहे 2 टाइम्स साइन रेस टू 6 थीटा प्लस कॉस रेस टू 6 थीटा is equal to 3 times sin raised to 4 theta plus cos raised to 4 theta
-1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. 2 times sin raised to 6 theta plus cos raised to 6 theta is equal to 3 times sin raised to 4 theta plus cos raised to 4 theta हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. समजा मी लेफ्ट हँड साइड घेतली इथं. ओके, we take the left hand side. 2 times sin raised to 6 theta plus cos raised to 6 theta. Sorry. So याला आपण कसं लिहू शकतो रे परत? a क्यूब प्लस b क्यूबचा फॉर्मॅटमध्ये येतो हा. सो 2 sin raised to 6 theta. We can write it as sin cube theta bracket square, cos raised to 6 theta cos cube theta bracket square, so is equal to 2. ठीक आहे. a क्यूब प्लस b क्यूब काय फॉर्म्युला असतो? a क्यूब प्लस b क्यूबचा पहिल्या ब्रॅकेटमध्ये a प्लस b. ओके ओके, थांबा मी क्यूबला आतमध्ये लिहिलं, स्क्वेअरला बाहेर नेलं, तसं नका लिहू. स्क्वेअर आतमध्ये लिहा, क्यूब बाहेर लिहा. ठीक आहे, म्हणजे मला a क्यूब प्लस b क्यूबचा फॉर्म्युला वापरता येईल. तो फॉर्म्युला पण मी लिहून देतो तुम्हाला काय आहे. मी काय केलं, क्यूबला आतमध्ये लिहिलं, सॉरी तेच करतोय मी स्क्वेअरला आतमध्ये लिहायचं आहे आणि क्यूबला बाहेर लिहायचं आहे. साइन स्क्वेअर थिटाचा क्यूब कॉस स्क्वेअर थिटाचा क्यूब. ठीक आहे, असं. सो तो फॉर्म्युला आहे आपल्याकडं a क्यूब प्लस b क्यूबसाठीचा. ओके, इथे लिहितो मी a क्यूब प्लस b क्यूब याचा फॉर्म्युला आहे पहिल्या ब्रॅकेटमध्ये a प्लस b, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. इथं मायनस येतो, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, लक्षात राहील ना? सो LHS नाव 2 तसाच बाहेर आहे. a क्यूब प्लस b क्यूब पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येईल मग? a प्लस b. सांगा a प्लस b म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर रे? साइन रेस टू साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. याच्यामध्ये a कोण आहे? साइन स्क्वेअर थिटा आहे. b कोण आहे? कॉस स्क्वेअर थिटा आहे. एवढं लक्षात ठेवा. मग a स्क्वेअर काय होईल? साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. इथं लिहू का मी? याच्यामध्ये a कोण आहे? साइन स्क्वेअर थिटा आहे आणि b कोण आहे? कॉस स्क्वेअर थिटा आहे. ठीक आहे, आता इथं a चा स्क्वेअर आहे म्हणजे साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर, तो झाला साइन रेस टू 4 थिटा मायनस ab ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. इथंच लिहितो कॉस स्क्वेअर थिटा आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे कॉस रेस टू 4 थिटा. ठीक आहे ना, ब्रॅकेट कंप्लीट. a प्लस b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. इथं ब्रॅकेट कोणता? हा राऊंड ब्रॅकेट कंप्लीट झाला, स्क्वेअर ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट झाला. आता फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं आहे आपल्याला. सो इज इक्वल टू बाहेर 2 आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती मुलांनो? 1. आणि इथं किती राहिलं आता? साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा मायनस याला पुढे लिहिलं. आता तुम्हाला जे प्रूव्ह करायचं आहे ना, इथं 3 टाइम्स आहे, बरोबर. तिथं 3 टाइम्स दिसतोय का? साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा मायनस 1 दिसतोय पुढं. आणि इथं मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा असं आहे बघा, बरोबर. 3 टाइम्स साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा मायनस 1. आता काय करता येईल? इथं 2 चा 3 झाला पाहिजे, परत बाहेर -1 आहे फक्त, आहे का नाही? असं आपल्याला यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते आता चेक करूया आपण. 3 टाइम्स साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा आणि प्लस 1 आहे. किंवा समजा जर मी याला इकडे जर घेतलं मायनस, बट साइन रेस टू 4 थिटा 2 टाइम्स. ओके, आपण त्याला असं करूया, a प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू आता आपण. सो मी पेनचा कलर चेंज करतो. अगेन वी हॅव, आपल्याकडे आणखीन काय आहे बघा, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ओके, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर असा तो फॉर्म्युला आहे. मग आता a च्या जागेवरती मी लिहितो साइन स्क्वेअर थिटा
आणि बीच्या जागेवरती मी लिहितो कॉस स्क्वेअर थिटा. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय होईल मग, साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर होईल साइन रेस, बघा साइन्स ए प्लस बी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर तो झाला साइन रेस टू 4 थिटा प्लस 2ab 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा बरोबर, प्लस बी स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर तो काय होईल कॉस रेस टू 4 थिटा होईल. ओके, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा झाला 1 इज इक्वल टू इथं काय होईल साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा बरोबर आहे. हां, प्लस इथं कोण आहे आता 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. आता हा फॉर्म्युला वापरण्यासाठी मी काय करतो आणखीन 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटाला लेफ्ट साईडला घेतो आणि हे 1ला राईट साईडला घेतो. का तर तुम्हाला फॉर्म्युला वापरता येईल. इथं काय होईल माहिती का, आता मी तर वरती जी आपण स्टेप आणली होती ना इथं मी एक स्टेप वाढवतो, मी 2 ने मल्टिप्लाय करतो ब्रॅकेटला, म्हणजे काय होईल 2 टाइम्स साइन रेस टू 4 थिटा प्लस 2 टाइम्स कॉस रेस टू 4 थिटा मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. वरती आपण काही इक्वेशन वगैरे लिहिलं आहे का, इक्वेशन 1 वगैरे काहीच नाही आहे ना. ओके, आता हे माझं समजा इक्वेशन 1 आहे हे बरोबर. मला कोणाची व्हॅल्यू लागतीये, मला साइन रेस टू 4 थिटा कॉस रेस टू 4 थिटा आन्सरमध्ये लागतोय. ओके, म्हणजे कोण नको आहे मला, हा नको आहे 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, वाटलंच तर मी त्याला सर्कल करतो किंवा आपण त्याला मार्क करू. मला ही टर्म नको आहे आन्सरमध्ये बरोबर. मग ही टर्म तुम्हाला रिप्लेस करून करायची आहे, त्यासाठी मी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरला. सो इथं तुम्हाला ती टर्म भेटते का 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा बरोबर, याची व्हॅल्यू मला लागते आहे. सो मग काय करायचं आहे, इथं ती मायनस आहे दिसते ना मायनस, सो हे मायनस झालं पाहिजे. सो हे मायनस कधी होईल, याची साईड चेंज केल्यावरती. मग याला काय करा डायरेक्टली कुठं घेऊन जा, लेफ्ट साईडला घेऊन जा. सो हा मायनस होईल, सो मायनस बरोबर. सो मायनस काय झाला हा मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता इकडचा 1ला राईट साईडला आणा. ठीक आहे, मग इथं ऑलरेडी प्रेझेंट कोण आहे साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा आहे आणि हा 1 इकडे आल्यावर काय होईल -1 होईल बरोबर. मग देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स इक्वेशन 1 काय होईल. सो पेनचा कलर परत चेंज करतो कारण आपल्याला परत LHS लिहायची आहे. देअरफॉर LHS इज इक्वल टू, हे बघा इथलचा 2 साइन रेस टू 4 थिटा प्लस 2 कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज, 2 साइन रेस टू 4 थिटा प्लस 2 कॉस रेस टू 4 थिटा ॲज इट इज. आता -2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा हा मायनस, ओके विथ साइन आहे, साइन पण आपण कन्सिडर केलं -2. मग ती काय होईल, ती काय आलं बघा साइन रेस टू 4 थिटा म्हणजे प्लस साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा आणि पुढचा -1. हे बघा इथं 2 साइन रेस टू 4 थिटा आहे, इथं साइन रेस टू 4 थिटा आहे. 2 + 1 किती झाला तो 3 बरोबर. सो इट इज इक्वल टू 3 साइन रेस टू 4 थिटा. परत इथं 2 कॉस रेस टू 4 थिटा आहे, इथं 1 आहे कॉस रेस टू 4 थिटा. 2 + 1 काय झाला परत 3 टाइम्स कॉस रेस टू 4 थिटा, पुढचा -1 ॲज इट इज. सो पहिल्या दोघांमधून म्हणजे ह्या दोघांमधून काय कॉमन निघेल 3 कॉमन निघेल. सो 3 कॉमन काढला, काय राहिला ब्रॅकेटमध्ये साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा बाहेर -1. तीच लावत होतं का बघा 3 इन ब्रॅकेट साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा -1. सो इज इक्वल टू RHS. ओके, नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकतो बघा. फक्त काय करायचं आपल्याला, आपला अप्रोच तसा ठेवायचा की आन्सर आलं पाहिजे. ओके, सो थांबूया आपण, रिवाइज आपण उद्या करू. ट्रिग्नोमेट्री 2 स्टार्ट करायच्या अगोदर ट्रिग्नोमेट्री 1चे काही फॉर्म्युले ते तुमचे आता पाठ झालेत सगळे. ठीक आहे, 1 मिनटं थांबा, मला बघू द्या कोण कोण प्रेझेंट आहे. सो त्यानंतर तुम्ही लेफ्ट होऊ शकता. साक्षी आहे,
साक्षी साबळे, साक्षी गिरवले, सिद्धी आणि प्रेम. शिवराज आला होता, तो गेला काय नो. सो खूप कमी आज. ठीक आहे. सो समजलं का लेक्चर आजचं? काय 3-4 तर एक्झाम्पल होते, बट थोडेसे क्रिटिकल होते आणि खूप सारे याच्यामध्ये तुम्ही यूज केले बघा. अल्जेब्रिक फॉर्म्युले वगैरे यूज करून आपण काही गोष्टी केल्या आज. ओके, साक्षी गिरवणे लाईक पाठवलं बघा. ठीक आहे, चलो बाय बाय. तुम्ही घ्या 5 ते 10 मिनटं रेस्ट, नंतर केमिस्ट्री चालू होईल.